Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं मॅथ फर्स्टचं थर्ड चॅप्टर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन सुरू आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला म्हणजे TNचा फॉर्म्युला बघितला, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल पण सॉल्व केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 3.2 आपण सॉल्व केला. आता आपण बघूया नवीन टॉपिक, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे आपल्याला जी AP दिलेली असेल त्या APच्या सुरुवातीच्या एंड टर्मची सम कशी काढायची त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. मग तो फॉर्म्युल्यासाठी आपण सुरुवातीला एक ॲक्टिव्हिटी घेऊया. एक एक्झाम्पल देतो आहे, लक्ष द्या. फाइंड द सम ऑफ natural numbers from 1 to 20. एक एक्झाम्पल आपण सॉल्व करू आणि त्याच्यावरून फॉर्म्युला तयार करूया. त्याच्यासाठी बघा, आता तर आपण सम मानून घेऊ. जर सम आपण अशी घेतली, यस फॉर सम इज इक्वल टू फ्रॉम 1 to 20, 1 plus 2 plus 3 plus 4 plus dash 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 plus 17 plus 18 plus 19 plus 20. 1 ते 20 या नॅचरल नंबरची सम आपल्याला काढायची. ती मांडली आपण 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 plus up to 20. Reversely we write this sum. S is equal to 20 plus 19 plus 18 plus 17 plus dash 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 plus 4 plus 3 plus 2 plus 1. बोथ सम्स आर सेम. दोघं बेरजा जे आहेत ते सारखे आहेत, फक्त सुरुवातीला आपण ॲसेंडिंग ऑर्डरने लिहिली आहे आणि दुसरी ही डिसेंडिंग ऑर्डरने. आपण एक काम करूया, या दोघं समला नंबर 1 आणि 2 देऊन टाकूया. आता एक काम करू, आपण ते दोघं स्टेटमेंट ॲड करूया. ॲडिंग स्टेटमेंट्स 1 and 2 we get therefore S plus S, sum of LHS twice S for sum is equal to 1 plus 20 21, 2 plus 19 21 plus 3 plus 18 21, 4 plus 17 21 plus dash 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 plus 17 plus 4 21 plus 18 plus 3 21 plus
19 plus 2 21 plus 20 plus 1 21. In this sum there are 20 numbers. That means this sum of 21 add 20 times. ही जी सम आहे ही सम 20 संख्यांची आहे. त्या 20 संख्यांमध्ये प्रत्येक संख्या ही काय आहे 21 आहे. मग 21ची 20 वेळा बेरीज म्हणजेच ट्वाइस एस इज इक्वल टू 20 इंटू 21. 21ची 20 वेळा बेरीज म्हणजे 20 गुणिला 21. याचा अर्थ ट्वाइस एस is equal to S is equal to 20 into 21 upon 2. ही सम आपल्याला अशी लिहिता येईल. Therefore S is equal to 20 upon 2 into in bracket 21 means 1 plus 20. His 20 is total number of terms, total numbers, total terms. 1 is the first term, and 20 is the last term. म्हणजे बघा या ठिकाणी 20 1 ते 20 या किती संख्या आहेत 20 म्हणजे या टोटल टर्मची संख्या. 1 ही काय आहे फर्स्ट टर्म आहे सममध्ये आणि 20 काय आहे लास्ट टर्म आहे. याचा अर्थ आपल्याला असं लिहिता येईल S is equal to total terms, 20 means total terms upon 2 into in bracket first term, 1 is the first term, plus last term, 20 is the last term. This is the formula. For the general AP, A is the first term, T1 means A is the first term, and there are n terms means Tn is the last term. Therefore, there are n total terms. Therefore, sum of n terms is represented as Sn. Sn means sum of first n terms is equal to total number of terms is n upon 2 plus in first bracket the first term of AP is T1 and last term is nth term means Tn. This is the formula. Means Sn is equal to n upon 2 in bracket T1 plus Tn, but we know that first term is denoted by A. Sn is equal to n upon 2 in first bracket. First term is denoted by A and plus and general formula of general term is A plus in bracket n minus 1 into D bracket complete. Therefore, Sn is equal to n upon 2 in bracket A plus A twice A plus n minus 1 into D. This is the another formula to find the sum of first n terms. हा एक फार्म्युला आहे आणि हा दुसरा फार्म्युला आहे. हे दोघं फार्म्युले केव्हा वापरायचे
जर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती असेल म्हणजे फायनाईट ए पी असेल तर तिच्यातल्या सर्व टर्मची सम काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. मीन्स नंबर ऑफ टर्म्स अपॉन टू in bracket first term plus last term means Sn is equal to n upon 2 in bracket t1 plus tn. आणि समजा ए पी दिलेले असेल तर ए पीवरून आपण फर्स्ट टर्म आपल्याला माहिती असते ए आणि कॉमन डिफरन्स काढला तर डी मिळेल आणि नंबर ऑफ टर्म्स म्हणजे 100 टर्म काढायचे असतील तर यांची व्हॅल्यू 100 येईल. तर ए एन आणि डी याची व्हॅल्यू जर तुम्ही याच्यात टाकली तर तेवढ्या टर्मची तुम्हाला बेरीज काढता येईल. हे झालं आपण 1 to 20 या नॅचरल नंबरची सम काढण्यासाठीची ॲक्टिव्हिटी. त्याच्यावरून हा फॉर्म्युला तयार करा. इन जनरल आपण जनरल ए पी घेऊया आणि जनरल ए पीवरून आपण पुन्हा तोच फॉर्म्युला काढूया. इन ॲन ए पी T1 is first term and D is common difference. That means सम ऑफ फर्स्ट एन टर्म सुरुवातीच्या या ए पीच्या सुरुवातीच्या एन टर्मची सम आपण एस एनने दाखवूया. एस एन इज इक्वल टू फर्स्ट टर्म T1 प्लस सेकंड टर्म T2 थर्ड टर्म T3 प्लस डॅश 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 प्लस प्लस आणि लास्ट टर्म काही आपली टी एन यंत टर्म. कारण यंत टर्मपर्यंतच्या सर्व टर्मची आपल्याला सम घ्यायची आहे. मग जर इथं T3 त्याच्या आधी T2 नंतर त्याच्या आधी T1 तसं शेवटची टर्म TN आहे तर तिच्या आधीची काय येईल TN-1 आणि तिच्या आधीची येईल TN-2 या पद्धतीने. म्हणजे एस एन इज इक्वल टू काय येईल T1 प्लस T2 प्लस T3 प्लस डॅश 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 प्लस TN-1 प्लस TN-2 प्लस TN-1 प्लस TN. Therefore Sn is equal to T1 is A plus T2 is A plus D. D ने वाढेल ती सेकंड टर्म. T3 पुन्हा D ने वाढेल म्हणजे येईल ती A प्लस ट्वाइस D प्लस डॅश 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 प्लस ही काय येईल A प्लस इन ब्रॅकेट N-1 आहे पुन्हा 1 कमी होईल म्हणजे N-3 इंटू D. ही काय येईल A प्लस N-2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू D आणि TN ही टर्म काय आपली A प्लस N-1 इंटू D या पद्धतीने. आता हीच सम जर मी उलटी मांडली तर ती कशी येईल एस एन रिव्हर्सली. ही शेवटची टर्म मी आधी लिहितो A प्लस N-1 इंटू D प्लस नंतर ही सेकंड लास्ट टर्म इथं लिहूया A प्लस N-2 इंटू D प्लस ही टर्म लिहूया मागून तिसरी A प्लस N-3 इंटू D ब्रॅकेट कंप्लीट प्लस डॅश 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 प्लस ही लिहूया A प्लस ट्वाइस D प्लस ही लिहूया A प्लस D आणि प्लस ही पहिली लिहूया A आणि या दोघं स्टेटमेंटचा आपण सम घेऊया ॲडिशन घेऊया. मग एस एन प्लस एस एन काय होईल ट्वाइस एस एन
इज इक्वल टू ए याच्यात ॲड करायचं आहे ए प्लस ए ट्वाईस ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू टी प्लस इन ब्रॅकेट ए प्लस ए काय होईल ट्वाईस ए आणि डी आणि या दोघांची सम. तर या डीने -2ला जर गुणलं तर -2d आणि प्लस 2d -1d पुन्हा डी कॉमन काढला तर -1 म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील n-1 इंटू डी. ही सम बघा ट्वाईस डी आणि हा -3d म्हणजे -d पुन्हा डी कॉमन काढला तर -1 येईल म्हणजे ट्वाईस ए प्लस ए ट्वाईस ए प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी प्लस ही सम आणि ही सम सारखीच आहे म्हणजे तीच येईल प्लस डॅश प्लस ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी पुन्हा ही सम आणि ही सम सारखी तीच येईल ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी प्लस ही सम आणि ही पहिली सम हे दोघांची सम तीच येईल सारख्या टर्म ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी. म्हणजे हा ब्रॅकेट प्रत्येक ठिकाणी सारखा आहे आणि तो किती वेळा आहे तर या टर्ममध्ये किती या सममध्ये किती टर्म आहे त्या n टर्म्स आहेत म्हणजे हा ब्रॅकेट किती वेळा असेल n वेळा असेल म्हणजे n टाइम्स. जसं मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये 21ची बेरीज 20 वेळा होती तशी या ब्रॅकेटची बेरीज n वेळा आहे म्हणून मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण 20ने 21ला गुणलं म्हणून इथं nने या ब्रॅकेटला गुणूया म्हणून देअरफॉर ट्वाईस Sn इज इक्वल टू n इंटू इन ब्रॅकेट ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी. देअरफॉर Sn इज इक्वल टू हा लेफ्ट हँड साईडचा 2 राईटला डिवाइड होईल n/2 इन ब्रॅकेट ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट. आणि हाच फॉर्म्युला आपण वरच्या ॲक्टिव्हिटीवरून काढला होता बघा तोच आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी. मग याच्यावरून हा कसा तयार करायचा सिम्पल आहे बघा ही जी सम आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट हा ट्वाईस ए कसं लिहिता येईल ए प्लस ए प्लस n-1 इंटू डी. Therefore Sn is equal to n/2 in bracket a means first term t1 and this is the formula of general term a plus n-1 into d means tn means sum of n terms first n term is equal to n/2 in bracket first term plus last term means t1 plus tn. मग अशा पद्धतीने दोन फॉर्म्युले आपण वापरले. तर आता हे दोघं फॉर्म्युले आपण समजून घेऊ व्यवस्थित. इन एन ए पी if A is first term and D is common difference, then the sum of
फर्स्ट सुरुवातीच्या कोणत्याही नाही, फर्स्ट एन सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स is denoted by Sn and is defined as Sn is equal to n upon 2 in rectangular bracket twice a plus in bracket n minus 1 into d. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर समजा तुम्हाला एखादी ए पी दिलेली असेल तर तिची फर्स्ट टर्म म्हणजे ए माहिती असतो, नंतर कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स काढला की डी माहिती होईल, आणि समजा तुम्हाला सुरुवातीला 50 टर्मची बेरीज काढायची असेल तर एनची व्हॅल्यू पण 50 येईल, म्हणजे एन ए आणि डी या तिघांची व्हॅल्यू जर तुम्ही टाकली तर सुरुवातीच्या 50 टर्मची सम तुम्हाला काढता येईल. पण समजा एखादी ए पी फायनाईट असेल, तिची पहिली टर्म आणि शेवटची टर्म जर माहिती असेल तर त्याच्यासाठी दुसरा फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN हा दुसरा फॉर्म्युला वापरता येईल. हा केव्हा वापरायचा? जेव्हा तुम्हाला शेवटची टर्म, जेवढ्या टर्मची बेरीज तुम्हाला काढायची आहे त्याची शेवटची टर्म जर माहिती असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल. समजा एखादी ए पी असेल, ती ए पीची फर्स्ट टर्म म्हणजे T1 आणि शेवटची टर्म माहिती असेल, समजा 50वी टर्म असेल तर ती टर्म म्हणजेच TN आणि यांची व्हॅल्यू 50 टर्म येत म्हणजे यांची व्हॅल्यूसुद्धा 50, म्हणजे यांची व्हॅल्यू फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मची जर किंमत टाकली तर तुम्हाला ते सर्व 50 टर्मची बेरीज मिळून जाईल. असा हा एसएनचा फॉर्म्युला. आता याच्यावर आधारित एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.